सरकारने दूध प्रश्नावर पुनर्विचार करायला हवा. सदाभाऊ खोत. गायीच्या दुधाला 5 रुपये दरवाढ देण्याचा निर्णय काल सरकारने घेतला. मात्र त्याचं स्वागत आहे. हा निर्णय फक्त सहकारी दूध संस्थांसाठी घेण्यात आलेला आहे. सर्वात जास्त शेतकरी हे खाजगी दूध संस्थांमध्ये दूध विकतात. अशा शेतकऱ्यांना काहीही मिळणार नाही. सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करायला हवा. अजित पवारांनी त्यावेळी 6 रुपये प्रति लिटर दरवाढ देण्याची मागणी केली होती. पण आता तिजोरीच्या चाव्या त्यांच्या हातात असतानाही ते कोणतीही भूमिका घेत नाहीत. सगळे खाजगी आणि सहकारी दूध संस्था चालक यांचा विचार सरकारने करायला हवा. तुकाराम मुंढे यांनी यावर विचार करायला हवा असल्याचं सदाभाऊ खोत यांनी सांगितलंय. महाराष्ट्रातला शेतकरी दुधाच्या प्रश्नावरती गेली 1 महिना झालं रस्त्यावरती आंदोलन करत आहे. रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातूनही ठिकठिकाणी आंदोलन केले. आम्ही दुग्ध आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी मोर्चाही काढलेला होता आणि त्या ठिकाणी आम्ही मागणी केली की शेतकऱ्याला गाईच्या दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्यात यावं. परंतु काल राज्य सरकारनं 5 रुपयाची घोषणा केली. निश्चितच आम्ही त्या घोषणेचं स्वागत करतो. परंतु ही घोषणा करत असताना फक्त सहकारी दूध संघांना जे शेतकरी दूध पुरवठा करत आहे त्यांनाच 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय कालच्या घोषणेतून झालेला आहे. आणि निश्चितच राज्यामध्ये 75% दूध हा शेतकरी प्रायव्हेट दूध कंपन्यांना, खाजगी दूध डेअऱ्यांना दूध पुरवठा करत असतो. त्यामुळं राज्यातला 75% शेतकरी या अनुदानापासून वंचित राहणार आहे. आणि विशेषतः मराठवाडा 100% वंचित राहणार आहे. खानदेश 100% वंचित राहणार आहे. उत्तर महाराष्ट्र 100% वंचित राहणार आहे. सोलापूर जिल्हा वंचित राहणार आहे. सातारा जिल्ह्याचा 80% भाग वंचित राहणार आहे. आणि पुणे जिल्ह्याचा 80% भाग हा यापासून वंचित राहणार आहे. थोडा बहुत झाला फायदा तर तो कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही अंशी 70-80% शेतकऱ्यांना होईल आणि थोडा बहुत सांगली जिल्ह्यातल्या होईल. म्हणजे उर्वरित महाराष्ट्राच्या पदरामध्ये दूध उत्पादकाच्या कवडी सुद्धा पडणार नाही. आणि ही बाब आम्ही राज्याचे अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्या निदर्शनाला आणून दिलेली होती. परंतु दादांनी भूमिका अशी घेतली की आम्ही फक्त सहकारी संस्थेलाच देणार आहे, बाकीच्यांना आम्ही देणार नाही. मग बाकीच्यांचं दूध तुम्ही घ्या आणि त्यांना अनुदान द्या, ही आमची आता मागणी आहे. म्हणजे बाकीच्यांचं दूधही तुम्ही घेणार नाही आणि त्याला अनुदानापासून वंचित ठेवणार, 1 रुपये देणार नाही. खरं बघितलं तर अजितदादा विरोधी पक्षामध्ये होते त्यावेळी दादांनी 6 रुपयाची मागणी दुधाचे भाव पडले त्यावेळी 2018ला केलेली होती प्रति लिटर आणि बुकटीला अनुदान मागितलेलं होतं. आणि तेच दादा आज या ठिकाणी कुबेराचा खजिना घेऊन बसलेले आहेत. ते मात्र शेतकऱ्याच्या पदरामध्ये कवडीवर सुद्धा टाकायला त्यांची मानसिकता नाही. आणि आमदारांना मात्र कोट्यावधीनं गुलाल उधळावा, भंडारा उधळावा, खोबरं एखाद्या देवाच्या पालखीवर उधळावं, तसं कोट्यावधी रुपयाची खिरापत आमदारांना तुम्ही वाटत आहे आणि शेतकऱ्याला द्यायचं म्हणलं की तुमच्या हाताला लकवा भरत आहे. आणि म्हणून निश्चितपणानं कालची जी दुधाची दरवाढ झालेली आहे ते ग्रामीण भागामध्ये एक मन आहे की कोपराला ढोपराला गुळ लावायचा आणि चाटा म्हणायचं. ढोपराचा गुळ चाटायला बी येत नाही आणि खायला बी येत नाही, अशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या दूध उत्पादक शेतकऱ्याची झालेली आहे. आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता मोठा असंतोष आहे. आणि म्हणून येणाऱ्या बुधवारी पुण्यामध्ये सर्व राज्यातल्या संघटनेला आम्ही निमंत्रण करत आहोत. राज्यातल्या सगळ्या संघटना आम्ही पुण्यामध्ये बोलवत आहोत आणि बुधवारी आम्ही पुढील आंदोलनाची घोषणा करत आहोत. कारण एका बाजूला कांद्यावरची निर्यात बंदी, दुसऱ्या बाजूला या ठिकाणी ऊस उत्पादकाचाही हाल अपेष्टा, साखरेवरची निर्यात बंदी, आता दुधाला तुम्ही पैसे देणार नाही. म्हणजे नेमकं राज्य आपण कुणासाठी चालवतोय हा आता माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यासमोर सुद्धा प्रश्न पडलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.